एक महत्त्वाची बातमी आहे। नौदलानं मुंबईमध्ये नौदलाच्या संवेदनशील भागात न जाण्याचा सल्ला दिलेला आहे। एक महत्त्वाची सूचना आहे, ही घडामोड आहे। गुजराती मच्छीमारांच्या काही बोटी पाकडून जप्त करण्यात आल्याची सुद्धा शक्यता आहे। 26/11 प्रमाणे पाक बोटींचा वापर होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि त्याच अनुषंगाने सध्या खबरदारी घेतली जाते। नौदलानं मुंबईमध्ये मच्छीमारांसोबत बैठक सुद्धा घेतलेली आहे अशी माहिती मिळते। नौदलाच्या संवेदनशील भागामध्ये न जाण्याचा सल्ला दिलेला आहे। गुजराती मच्छीमारांच्या एक मोठी बातमी आहे ऋतुजा की मच्छीमारांची बैठक तर होणारच आहे, पण आता सांबा सेक्टर मध्ये मी जे मगाशी आपण बातमी ब्रेक केली की बीएसएफनी घुसपेटी जे घुसखोर होते त्यांना रोखलं आणि त्यांना कंठस्नान घातलं। मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडून येत असलेले घुसखोर मारले गेलेले आहेत। ही एक मोठी ब्रेकिंग बातमी आहे की भारतानं पाकिस्तानच्या ह्या घुसखोरीचा प्रयत्न तर हाणून पाडलाच आहे, पण त्याबरोबरच पुन्हा एकदा मी सांगतो की नेमकं काय घडलेलं आहे की बीएसएफनी कशा पद्धतीनं हा घुसखोरीचा प्रयत्न उधळलाय। 8 मे 2025 रोजी रात्री 11 वाजता जम्मू आणि काश्मीर मधील सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर मोठ्या घुसखोरीचा प्रयत्न सुरू होता। भारतानं तो परतवून लावलाय आणि आपल्याला थोड्याच वेळामध्ये आकडा कळेल की किती घुसखोर आणि अर्थात ते पाकिस्तानी सैन्य असणार आहे ते आपण मारलेले आहेत। आणि ही एक मोठी घडामोड आहे की आंतरराष्ट्रीय सीमेच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या घुसखोरांनी केला आणि त्याला बीएसएफनं जबरदस्त असं प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि जोरदार उत्तर सुद्धा देण्यात आलेलं